सिरोंचा येथील श्री पोचम्मा देवी शीतला माता प्राण प्रतिष्ठान कार्यक्रम 6 जून 2025 ते 8 जून 2025 पर्यंत म्हणजे 3 दिवस वेद पंडितांच्या मंत्रोच्चाराने माता देवीची प्राण प्रतिष्ठान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। सिरोंचा येथील श्री पोचम्मा देवी शीतला माता प्राण प्रतिष्ठान कार्यक्रम 6 जून 2025 ते 8 जून 2025 पर्यंत म्हणजे 3 दिवस वेद पंडितांच्या मंत्रोच्चाराने माता देवीचे प्राण प्रतिष्ठान कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमानिमित्ताने सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील, महाराष्ट्र राज्यातील, आंध्र प्रदेश राज्यातील, छत्तीसगड राज्यातील जवळपास 30,000 भाविकांच्या गर्दीने श्री पोचम्मा देवी शीतला माता मंदिर परिसर फुलून गेलेला होता। नंतर तिसऱ्या दिवशी पोचम्मा देवी शीतला माता बोनालू जत्रेचे आयोजन करण्यात आलेलं होतं। श्री पोचम्मा देवी शीतला माता यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि ते या बोनालू उत्सवाला न चुकता आपल्या परिवारासह हजेरी लावतात। या ठिकाणी उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने 3 दिवस लावलेली असतात। देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चा करतात। आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवीला साकडं घालतात। बोनालू म्हणजे एका कलशात प्रसाद रूपी खीर शिजवली जाते। शिजलेली खीर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते। नंतर ते मडकं डोक्यावर ठेवून मंदिराच्या भोवताली 3 प्रदक्षिणा करतात आणि नंतर मडक्यात शिजवलेले प्रसाद दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वाटतात आणि या मंदिराचे पुजारी मादरबहिना पोचन्ना यांच्याकडून आलेल्या भाविकांसाठी 3 दिवस अन्नदानाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा झालाय। स्टार सिरोंचा हे गाव 550 वर्षापूर्वी इथं स्थापना झालेलं आहे आणि या गावातले पूर्वज या ठिकाणी आम्ही जिथं जे उभा आहोत शीतला देवी मंदिरामध्ये, तर या ठिकाणी 7 ग्रामदेवता होते। त्यात एक महाकाली देवता, मदनम पोचम्मा देवता, नित्यालम्मा, पेदपोचम्मा, पोचम्मा, मल्लपूर पोचम्मा, दत्तर पोचम्मा असे 7 ग्रामदेवतांचे आमचे पूर्वज पहिले इथं पूजा करत होते आणि त्याच भक्तीने, भावाने, श्रद्धेने पूजा करत होते। तेच परंपरा मदनम पोचम्मा सुद्धा आता या ठिकाणी विराजमान झालेली आहे। मदनम पोचम्मा मूर्ती स्थापना झालेली आहे। पुरातन मूर्ती होती, ते थोडं नवीन मंदिर बांधल्यामुळे या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे। 3 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे। शुक्रवारी 6 तारखेला गंगा स्नान करून पवित्र झाले। त्यानंतर 7 तारखेला या ठिकाणी हवन यज्ञ करत नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देवीला जलावास, परत फळामध्ये निवास करायला लावले, जल, फळ आणि धान्यामध्ये सुद्धा निवास करून नियमानुसार पद्धतशीरपणे याप्रमाणे स्थापना करण्यात आली। यज्ञ बंद झालेला आहे। भक्तगण मोठ्या प्रमाणात तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातले इथं हजर झालेले आहेत। मोठ्या भक्तिभावाने लोकांनी पूजा अर्चना केलेली आहे। या ठिकाणी दरवर्षी तसं बोनालू कार्यक्रम होत राहते, परंतु हे स्थापना असल्यामुळे चांगल्या पद्धतीने लोकांनी भक्तिभावाने पूजा केलेली आहे। स्थापना करण्यात आले आहे। 5 ब्राह्मणांनी 2-3 दिवस पूजा अर्चना केलेली आहे आणि त्यातून हे मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। मदनम पोचम्मा या ठिकाणी पुजारी मादरबहिना मदनया, दुर्गम्मा आणि त्यांचे पुत्र आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने मादरबहिना पोचम आणि त्यांची पत्नी दुर्गम्मा आणि त्यांचे 5 मुलं आणि त्याशिवाय पूर्ण गावकरी आणि या गावातील आणि बाहेरच्या गावातील लोकांनी सुद्धा मंदिर बांधकामासाठी सहकार्य केले आहे। त्या सर्वांना आम्ही अभिवादन करतो, धन्यवाद देतो। याप्रमाणे या ठिकाणी बोनालू सहित संपन्न झालेला आहे। विविध कार्यक्रम झालेले आहेत, आपण आता बघितले आहे। पट्टणमध्ये देवीला एक रांगोळी टाकून त्या ठिकाणी देवी बसते। त्यानंतर त्या ठिकाणी इतर देवी जे अंगात येतात ते सुद्धा महिला नाचतात, त्यांचा अंगात देवी येते आणि याप्रमाणे इथं सर्व कार्यक्रम संपन्न झालेले आलेल्या लोकांचा सर्वांचे आभार एवढं बोलू इच्छितो। अन्नदानाचा कार्यक्रम यानंतर होणार आहे। तर मोठ्या भक्तिभावाने लोक आलेले आहेत आणि हे पुरातन मूर्ती असल्यामुळे, पुरातन कालापासून इथं असल्यामुळे फार पूर्वीचे मूर्त्या पण इथं आहेत आणि आता नवीन मूर्त्या स्थापना करण्यात। श्याम बेजणवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।